नमस्कार। आज 26 जानेवारीच्या निमित्तानं प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आम्ही असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की महाराष्ट्रामधील एका वर्षामध्ये 50,000 लोकांनी आत्महत्या केलेली। तर आत्महत्या करण्याचं कारण काय, तर त्यांच्यावर कर्ज झालं होतं। ते कर्ज कुठलं झालं होतं की ज्या बँकेचे कर्ज आहे, सगळे घरावर कर्ज आहे, शेतावर कर्ज आहे, गाडीवर कर्ज आहे, आणि ते कर्ज फेडू शकले नाहीत। कारण त्यांना का फेडू शकले नाहीत, तर त्यांना जे तगादा लावला होता बँकेचा, रिकव्हरीवाले त्यांना त्रास देत होते। म्हणून अशा लोकांनी आत्महत्या जे केलेत त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर संपूर्ण महाराष्ट्रभर आज सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या समोर श्रद्धांजलीचा कार्यक्रम आज ठेवलेला आहे। आणि यांना आम्ही आवाहन करतो आहे, लोकांना विनंती करतो, आपल्या धाराशिवच्या जेवढे शेतकरी आहेत, जेवढ्यावर कर्ज आहे त्यांनी आत्महत्या करू नका। तुमचं जितकंही कर्ज असेल तर आम्ही कर्जमुक्ती करण्याचा आम्ही ठेका घेतलेला आहे आणि तुमचा 7/12सुद्धा आम्ही कोरा करू, पण आत्महत्या करू नका। तुमचं कितीही कर्ज असो, दोन्ही मार्गाने करू, एकदा RBIच्या माध्यमातून करू आणि दुसरी मार्ग आहे तर सरकारच्या माध्यमातून त्यांनी जर कर्जमाफी केलं तर तेही करू। कारण मोठ्या उद्योगपतींचं कर्जमाफी केलं जातं, तर शेतकऱ्याचं का करू नये। म्हणून आम्ही त्यांना आव्हान करतो आहे, सरकारला पण आव्हान केलं आहे की बाबा तुम्ही यांचं सर्वांचं 7/12 कोरा करा, नाही तर शेतकरी आत्महत्या करू लागलेले। ही आत्महत्या आम्हाला रोखायच्यात। या माध्यमातून आजचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केला।